आजचा विषय आहे मराठी इयत्ता 6वीची कविता आहे. कवितेचं नाव आहे बलसागर भारत हो. पहिल्यांदा आपण जी पोएम आहे याचे 2च कडवे घेतलेले आहेत ते गाऊन म्हणणार आहेत. त्याच्यानंतर त्याचा अर्थ काय आहे ते बघणार आहोत. पहिली गोष्ट कवितेचं नाव आहे बलसागर भारत हो. बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो. बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो. हे कंकण करी बांधियले, जनसेवे जीवन दिदले. राष्ट्रार्थ प्राण हे उरले, राष्ट्रार्थ प्राण हे उरले. मी सिद्ध मरायाला हो, बलसागर भारत हो. बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो. वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पीन. वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पीन. हाती मीर घोर सहारीन, हाती मीर घोर सहारीन. या बंधू सहाय्याला हो, बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो. तर बघा मित्रांनो, आज आपण ही कविता बघणार आहोत आणि त्याचा अर्थही बघणार आहोत. पहिली गोष्ट म्हणजे बलसागर भारत हो. आपला भारत कसं झाला पाहिजे? बलशाली झाला पाहिजे. कसं झालं पाहिजे? बलशाली. आणि त्याचप्रमाणे नुसता बलशाली नाही झाला पाहिजे, तर तो विश्वात मोठा बनला पाहिजे, 1 नंबरला आला पाहिजे, विश्वात शोभला पाहिजे. सगळ्यांनी भारताचं नाव घेतलं तर असे थरथर कापायला पाहिजे कोणत्याही देशाने. तर पहिली गोष्ट ही शिकलो, पहिलं जे वाक्य ते शिकलो. तसेच दुसरी गोष्ट तर आपण काय केलेले आहे? कंकण करी बांधियले. आपण असं ठरवलेलं आहे की आपल्या भारताला काय करायचंय? पुढे न्यायचंय. जनसेवे जीवन दिदले. बऱ्याच लोकांनी काय केलंय? असा प्रण घेतला आणि काय केलं? स्वतःचं जीवन सुद्धा जनसेवा. जनसेवा म्हणजे काय रे? लोकांच्या सेवेसाठी त्यांनी त्यांचं जीवन दिदले. राष्ट्रार्थ प्राण हे उरले म्हणजे काय? आपले प्राण कशासाठी त्यागले? राष्ट्रासाठी दिले त्यांनी. आणि ते कशासाठी तयार झाले रे? मरण्यासाठी. बघा, तुम्ही करू शकता का? नाही. तर आधीच्या क्रांतिकारकांनी, नेत्यांनी, लोकांनी काय केलं रे? आपला देश स्वतंत्र व्हावा, आपला देश पुढे जा. पहिली गोष्ट तेव्हा तर स्वातंत्र्य होण्यासाठी त्यांचा मेन पॉइंट होता. तर ते कशासाठी सिद्ध झाले? मरण्यासाठी. पहिली ओळ लक्षात आली. दुसरी म्हणजे काय? वैभवी देशी चढवीन. वैभव. वैभव म्हणजे काय रे? आपलं धन, संपत्ती. कोणासाठी कोणाला देण्यासाठी तयार आहे? देशाला. आपण एखाद्याला 1 रुपया द्यायला विचार करतो, पण काय रे? काय म्हणताय इथं? वैभवी देशी चढवीन म्हणजे काय? आपल्या देशासाठी, भारतासाठी मी काय देण्यासाठी तयार आहे? धन, संपत्ती म्हणजे वैभव देण्यासाठी तयार आहे. पुढचे सर्वस्व त्यास अर्पीन. अर्पण म्हणजे काय रे? देणे, देऊ करणे. सर्वस्व त्यास. सर्वस्व म्हणजे काय? तन, मन, धन जे लागेल ते मी माझ्या देशासाठी द्यायला तयार आहे, अर्पण करायला तयार आहे. हा तिमिर घोर सहारीन. तिमिरचा अर्थ माहिती का तुम्हाला? तिमिर म्हणजे रात्र. तिमिर घोर सहार. सहार करणे म्हणजे काय रे? नष्ट करणे. सहार, नष्ट. तर हा जो जर आपल्या देशापुढे अंधार असेल, काही संकट असेल, काही हे असतील तर त्याच्यासाठी मी मार्ग काढेल आणि काय करेल? त्याचा संहार करेल. संहार मीन्स तर ते नष्ट करण्यासाठी मी तयार होईल. या बंधू सहाय्याला हो. म्हणजे बंधू म्हणजे काय रे? भाऊ. भाऊ. तर तुम्ही सुद्धा काय करा? त्याच्यासाठी सहाय्य करा. तेव्हाच आपला देश काय होईल? बलशाली होईल.